ते परिपत्रक असं सांगतात की 1950 नंतरची आपली सगळी सिस्टम ही संविधानामध्ये आली, सगळ्या सिस्टम, आणि लोकांना संविधानच नाही. सिस्टम तर सगळीच त्याच्यावर अवलंबून नाव माहिती आहे बस. पण बाकी काहीच माहिती. मग आम्ही एक मुंबईला बैठक घेतली आणि युवराज, तुम्हाला माहित असेल युवराज जाधव, वायबी जाधव, वायबी, हा संभाजीनगरला होते. ज्ञानविज्ञान, हो ज्ञानविज्ञान संभाजीनगरलाच. फिजिक्स. मी, शैलेश, युवराज, शिवाजी आणि याची पत्नी होती युवराज. मग तिथे आम्ही बैठक घेतली, तिथे काही गोष्टी ठरवल्या. शिवाजी म्हणजे शिवाजी केशवराव, शिवाजी केशवराव देवस्वामी, श्रीधरचा श्रीधरचा भाऊ. आणि मग तिथे आता त्याची जिंदगी सगळी नोकरी तिथेच गेली मुंबईमध्ये. त्याला सगळे छत्तीसमध्ये सगळं माहिती आहे शरीरची. तर तो म्हणाला की बाबा तुझी काय आयडिया ते सांग, त्याच्याप्रमाणे आपण राहू. मग मी असं ठरवलं की अगोदर आपण ज्या शाळेत आपण ज्याच्या मुळं आपल्याला ही सगळी प्रतिष्ठा मिळाली ती शाळा अगोदर राहिल्या आणि त्या शाळेकडे लोकांचं लक्ष केंद्रित करून पहिल्यांदा आपली शाळा कशी चर्चेचा विषय होईल. पूर्वी जे आकर्षण होतं श्री शिवाजी विद्यालयाचं आमच्या वेळेस, तशा प्रकारचं त्याच्यामध्ये एक साध्य झालं पाहिजे. आणि कॉमन प्रोग्राम जो सगळ्यांनाच मान्य होणार आहे. कुणी काही जरी असलं तर संविधान नाकारू शकत नाही, कुणीच नाकारू शकत नाही. मग आपण संविधानात विषय हातात घेऊ आणि मग शासनाच्या म्हणण्याप्रमाणे. आणि मग आता इथे साहेबांचा मुलगा आहे विषयात लहान होता, शिव जिल्हा परिषद, त्याला ते सगळं दाखवलं. मी म्हटलं विशाल तू तुझ्या लेवलवर आम्हाला काय सहकार्य करत असते का. त्याच्यानंतर डॉक्टर साहेब त्यांच्या लेवलवर आम्हाला काय सहकार्य करायचं करतील. आणि सगळी यंत्रणा वापरून मला या जिल्ह्याला मॉडेल बनवायचं आहे की बाबा संविधान जगात काय आहे. अगदी सामान्य, कारण ग्रामविकास डिपार्टमेंट काय म्हणते की ते शेवटच्या खेड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत संविधान पोहोचते. ग्रामविकास डिपार्टमेंट त्याच्यामध्ये कसं आहे, महाभारत आणि गीता ही समजायची नाही. उदाहरण देऊन पोथी सांगतात. करेक्ट उदाहरण पोथी सांगतात, करेक्ट. तशी त्याची आवृत्ती करून द्यायला पाहिजे की हे जे काय सक्सेस स्टोरी, याचा असा वापस केलं तर असं होते, असं केलं तर असंही होते, परंतु असं न होतं हे लक्षात ठेवायला पाहिजे की असं होते. कसं त्या याच्याने लोकांना समजतं. आज काय आहे की संविधानाची भाषा ही खूप लिगल आहे, मोठे शब्द आहे, सर्वसाधारण लक्षात वाचायला गेलं तरी रिक्वेस्ट वाचायला गेलं तर नंतर मग आपण कोणाची एखादी केस स्टेटमेंट वगैरे जजमेंट पाहिजे आपल्याला नाही समजत, आपल्या तसे याच्यामुळं ते माणूस काय कळून जातं त्याला वाटते का अनुभवाने शिकावं. आणि सर आपल्याला म्हणजे हे अपेक्षित नाही की लोकांना संविधानाची कलमं सांगणं हे आपल्याला अपेक्षित नाही. अपेक्षित काय आहे, आमच्या नांदेडला संविधान गौरव घेणारा पहिला माणूस डॉक्टर अनंत राऊत पीपल्स कॉलेज. आणि त्यांनी आनंद राऊत म्हणजे ते नाही तर मित्रा ते आनंदच राऊतच आहे. हे डॉक्टर आनंद राऊत नांदेडला आहे. त्यांनी काय केलं की या देशामध्ये संविधान संस्कृती निर्माण झाली पाहिजे ह्या मी अभ्यास. जोपर्यंत एखादी संस्कृती निर्माण होत नाही तोपर्यंत परिवर्तन होत नाही. म्हणजे पहिल्यांदा सांस्कृतिक परिवर्तन होतं
मग राजकीय परिवर्तन होत असतं. म्हणून त्यांनी त्याच्यावर काही पुस्तकं लिहिली आणि पुस्तकं लिहिल्याच्या नंतर म्हणजे त्यांनी लोकांना इतकं मस्त समजून सांगितलं की आता संविधानाची भूमिका काय. तर संविधानाची भूमिका काय सांगत असताना ते म्हणतात की बाबा संविधान काय म्हणतं, तू कोणत्या जातीचा आहेस, कोणत्या धर्माचा आहेस, तुझं लिंग काय आहे, तुझा प्रदेश काय आहे, मला याच्याशी काय दिली. ही जी भारत नावाची भूमी आहे, या भारत नावाच्या भूमीवर जो जो जन्मलेला आहे त्याला या पृथ्वीवर जे जे काही आहे त्याचा उपभोग घेण्याचा अधिकार संविधान सारखा आहे. संविधान हे म्हणतं. आणि जे सगळ्यात डेंजर विषय आहे धर्म नावाचा, ज्याच्यामुळे एकमेकांचे गळे कापतात, तर संविधान म्हणते की बाबा मी कोणत्याच धर्माच्या बाजूचा, मी धर्माच्या बाबतीत तटस्थ. पण याचा अर्थ असा नाही की मी तुझा धर्म गुंडाळून ठेवतो, मी तुझा धर्मही गुंडाळून ठेवणार. म्हणजे मी एखाद्या धर्माला फेवर करीत नाही किंवा मी एखाद्या धर्माची बाजू घेत नाही, परंतु तुला जर तुझा धर्म पाळायचा असेल तर माझी त्याला काहीच हरकत नाही. आणि मग अतिशय सुंदर उदाहरण त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, सर लोकप्रतिनिधी निवडून दिल्याच्या नंतर तेव्हा तो शपथ घेतो. शपथ घेताना काय म्हणतो, मी ईश्वरास साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की, इथपर्यंत तो ईश्वराला मानतो.